नमस्कार, मी प्रकाश यादव आणि आपण पाहत आहात लोकप्रकाश न्यूज मराठी। आपण बीडच्या माजलगाव तालुक्यातील गोदा तीरावर थाटलेले एक पुरुषोत्तमपुरी तीर्थक्षेत्र या ठिकाणावर आलेलो आहोत आणि अशी आख्यायिका आहे की संपूर्ण भारत देशामध्ये पुरुषोत्तम भगवानाचे एकच मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये संपूर्ण देशभरातून लोक या ठिकाणी येत असतात आणि या अधिक मासानिमित्त भगवान पुरुषोत्तमाला या ठिकाणी वाण चढवण्यासाठी देशाच्या संपूर्ण कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येत असतात आणि याच अधिक मासानिमित्त या भगवान पुरुषोत्तमाला या ठिकाणी वाण चढवत असतात। धोंड्याचं वाण असेल किंवा पुरुषोत्तम मासाचं वाण या ठिकाणी चढवण्यासाठी संपूर्ण देशभरातून या ठिकाणी भाविक येत असतात। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, या ठिकाणी संपूर्ण देशभराच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे भाविक भक्त आहेत। प्रकारची उन्हातानाची तमा न बाळगता संपूर्ण देशातून या ठिकाणी वयोवृद्ध असतील, मुलं बाळ असतील, या ठिकाणी संपूर्ण देशभरातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात। आपण काही भाविकांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत। आपल्यासोबत काही महिला भाविक आहेत। काही कुठून आलात काही सांगाल का? धाराशिव। धाराशिव, बर। अधिक मासाला येत असता का याच वर्षी पहिल्यांदा आला? पहिल्यांदा आला। बरं, काय वाटलं म्हणजे तुम्हाला या ठिकाणावर आल्यामुळं म्हणजे तुम्हाला असं म्हणजे काय समाधान काय वाटतं? चांगलं वाटलं, समाधान वाटलं। व्यवस्था ही छान केली असे। या ठिकाणी काही भाविक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। आपल्यासोबत या ठिकाणी दर्शनाच्या बारीसाठी एक वयोवृद्ध पुरुष आहेत, आपण त्यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत। बाबा कुठून आले? साजोळा, बर। दरवर्षी आला का याच वर्षी आला? याच वर्षी आलात। बरं, काय वाटलं इथं आल्यावर? चांगलं वाटलं। बरं, कशामुळे येते तिथं लोक? इतकी जी गर्दी होती याचं काय कारण? पुरुषोत्तमपुरी धोंड्याचा महिना आहे। बर, काय महत्व काय धोंड्याच्या महिन्याचं? चांगलं महत्व आहे। बर, काय सांगाल ताई? फर्स्ट टाइमच आलो आम्ही, पण छान वाटतंय। भाविक भक्ताची आपण प्रतिक्रिया घेण्याची या ठिकाणी आपल्यासोबत एक छोटे भाविक आहेत, आपण त्यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। भैया कुठून आलात आपण? बीड। काय नाव आपलं? तन्मय दिनेश देशमुख। बर, काय वाटलं तुम्हाला इथे येऊन किंवा कशामुळे आला तिथं नेमकं? इथे आम्ही दर्शनासाठी आलो होतो आणि दर्शन करून खूप छान वाटले। बर, काय भगवंताविषयी तुमच्या मनात म्हणजे काय भावना वाटली इथं आल्यावर? म्हणजे तुम्ही काय आशा अपेक्षा काय घेऊन आलात का? मला असं वाटत होतं की आपण पुरुषोत्तमपुरीला जाऊन पुरुषोत्तम देवाचे दर्शन घ्यावे। ठीक आहे, या ठिकाणी छान अशी प्रतिक्रिया एका छोट्या हेच ते ठिकाण आहे जे गोदावरीच्या काठावर जे भगवान पुरुषोत्तम रोज येऊन ब्रह्ममुहूर्तावर या ठिकाणावर स्नान करतात। आपण जो माझ्या पाठीमागे भाग पाहत आहात, याच ठिकाणावर भगवान पुरुषोत्तम स्नानासाठी रोज ब्रह्ममुहूर्तावर येतात, अशी एक आख्यायिका आहे। माजलगाव तालुक्यातील जी गोदावरी आहे, तर याच ठिकाणावर, याच गोदावरीच्या तीरावर आणि या गोदावरीच्या काठावर भगवान पुरुषोत्तम या ठिकाणी येऊन स्नान करतात आणि त्याच पद्धतीने भाविक सुद्धा आपण पाहू शकता। भाविक सुद्धा या ठिकाणावर गोदा काठावर लाखोच्या संख्येने संपूर्ण देशातून येतात आणि या ठिकाणी आनंदाने स्नान करून या अधिक मासाच्या माध्यमामधून स्नानाला या ठिकाणी खूप मोठं महत्व अधिक मासामध्ये दिलेलं आहे। आणि आपण पाहू शकता, या ठिकाणी बालगोपाळ असतील, महिला असतील, पुरुष असतील, संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणावर येऊन गोदावरीचं स्नान करून स्वतःला पवित्र करून भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी या ठिकाणी जात आहेत।